इंडियन ओव्हरसीज बँकेतर्फे भरतीचं अपडेट आहे. इथे बघू शकणार तुम्ही इंडियन ओव्हरसीज बँक ॲप्रेंटिस प्रोग्राम 2024-25 सुरू झालेला आहे आणि डिटेल ॲडव्हर्टिजमेंट इथे अवेलेबल झालेलं आहे आणि अप्लाय करायचं सुद्धा सुरू झालेलं आहे. जर NATS पोर्टलवरती आपण गेला तर तिथून तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात. याची शेवटची तारीख असणार आहे 9 मार्च 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. उर्वरित फीचं जर कोणाचं पेमेंट राहिलं असेल तर ते तुम्ही 12 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहात. सविस्तर जाहिरात मी इथं समजून सांगतोय, अप्लाय कसं करायचं ते देखील सांगतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. ही त्यांची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे आणि ॲप्रेंटिस हे तुमचं पद असणार आहे आणि टोटल जागांची संख्या ही 750 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया की फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे 1 मार्चपासून या ठिकाणी. त्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 9 एप्रिल 2025. फीचं पेमेंट तुम्ही 12 एप्रिलपर्यंत 12 मार्चपर्यंत तुम्ही फीचं पेमेंट करू शकता आणि तुमची जे काय एक्झाम आहे त्याची टेंटेटिव्ह डेट आहे 16 मार्च 2025. तर तुम्ही ज्या स्टेटवरून अप्लाय करताय त्यावाईज इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. डायरेक्टली आपण महाराष्ट्राचं बघूया तर महाराष्ट्रासाठी सुद्धा टोटल इथे 60 जागा भरल्या जाणार आहेत. तर 60 जागा या ठिकाणी हे राहतील आणि आउट ऑफ फील्ड म्हणजे हे सोडून PWDच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल 3 जागा म्हणजे 63 जागा महाराष्ट्र सेटसाठी भरल्या जाणार आहेत. ज्या कॅटेगरीवरून तुम्ही बघताय, ज्या कॅटेगरीला धरून तुम्ही अप्लाय करताय तिथे तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया की या ठिकाणी नॅशनॅलिटी दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा इथे नागरिक असणं गरजेचं आहे. तुमचं एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं, एज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर 1 मार्च 2025 रोजी तुमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि सोबतच तुमचं वय सुद्धा इथे दिलेलं आहे की 20 ते 25 म्हणजे कमीत कमी 20 वर्ष ते वयाच्या 28व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. एज रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे, ते पण इथे मी समजून सांगतोय. त्यानंतर एजचं झालं, शेवटची तारीख तुमची 9 मार्च असणार आहे. ओके, तोपर्यंत ह्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायचा आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपण रिलॅक्सेशन पाहूया. तर SC/ST आणि कॅन्डिडेटसाठी 4 वर्षांपर्यंत, OBCसाठी 3 वर्ष, PWDच्या कॅन्डिडेटसाठी 10 वर्षांपर्यंत एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला हा कॉलम इथे, हा तक्ता जो दिलेला आहे तो इथे सविस्तर इथे चेक करायचा आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे आणि आजपासूनच फॉर्म ॲक्सेप्ट करायला इथे सुरुवात झालेली आहे. ओके, सगळं त्यांनी या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे. स्टायपनच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर मेट्रोसाठी 15,000 प्रति महिना आहे, अर्बनसाठी 12,000 आणि सेमी अर्बन रूरल म्हणजे ग्रामीण विभाग असेल तर 10,000 प्रति महिना इतकं तुम्हाला स्टायपन दिलं जातं. आता कॅटेगरी वाईज, ब्रँचच्या कॅटेगरी वाईज बघायचं झालं तर 15,000 हे झालं स्टायपन, त्यातून 4,500 हे वजा होतात तर 10,500 असं तुम्हाला स्टायपन या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर अर्बनसाठी 7,500, त्यानंतर सेमी अर्बन रूरलसाठी 5,500 इतकं प्रति महिना दिलं जातं आणि बँकेच्या नुसार या ठिकाणी डिटेल पेमेंट हे कॅन्डिडेटला दिलं जातं. NATS थ्रू पोर्टलवरती जे सिलेक्ट होतात त्यांनाच इथे पेमेंट दिलं जातं आणि सिलेक्शनची प्रोसेस दिलेली आहे. आपली ऑनलाईन एक्झाम होते, लोकल लँग्वेजची टेस्ट इथे घेतली जाते, पर्सनल या ठिकाणी इंटरव्ह्यू होतो, सगळं या ठिकाणी डिटेल्समध्ये घेतलं जातं. तर रिटर्न टेस्ट जी असणार आहे त्याच्यासाठी 4 टेस्ट असणार आहेत. तर जनरल फिनान्शियल अवेअरनेस सोबतच हा बँकेची एक्झाम असल्यामुळे या ठिकाणी फिनान्शियल अवेअरनेस दिलेला आहे. जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड, कम्प्युटर अँड सब्जेक्ट नॉलेज असा टोटल 100 क्वेश्चन असणार आहेत आणि 100 मार्कासाठी हा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे. ज्याला आपण ऑनलाईन जी काही एक्झाम होणार आहे आपली CBT ती या ठिकाणी घेतली जाते. हा पेपर तुम्हाला 1.5 तासाच्या आत सॉल्व्ह करायचा आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की या ठिकाणी बघू शकतात की लोकल लँग्वेज, जी काय आपली लोकल लँग्वेज असणार आहे प्रत्येक स्टेटची, त्यामध्ये इथे त्या लोकल लँग्वेज वाईज तुमची लिहिता येते, बोलता येते, वाचता येते, ह्या टेस्ट इथे घेतले जातात. ओके, आणि लोकल लँग्वेज येणं इथे आवश्यक आहे. 9 मार्चपर्यंत फॉर्म इथे अप्लाय करून द्यायचा आहे. ह्या स्ट्रिक्ट गाईडलाईन या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला फॉर्म हा IOB.in ह्याच्यामध्ये करिअर्समध्ये भरू शकतात किंवा BFSISSC.com ह्याच्यावरती आपण करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्ये सुद्धा गेल्यानंतर आपण फॉर्म भरू शकतात. महत्त्वाचं म्हणजे NATS पोर्टलवरती अकाउंट असणं गरजेचं आहे. एकतरी NATSवरती तुमचं साईनअप पाहिजे किंवा apprenticeship.gov.in याच्यावरती तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यानंतर अकाउंटसुद्धा ओपन करायचं आहे आणि सगळा फॉर्म या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे ऑनलाईन. तर जी काही प्रोसेस आहे ती इथं दिलेली आहे. म्हणजे आपल्याला अप्रेंटिसशिपचा प्रोग्रामच्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता की या प्रकारे अप्लाय थ्रू NATS पोर्टल आलेला आहे. याच्यावरती जाऊन आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यानंतर अप्रेंटिसशिप ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सोबतच ज्यांचं झालेलं आहे त्यांनी इथं प्रोसीड करू शकतात आणि प्रत्येक स्टेट वाईज इथं सीट चेक करणं गरजेचं आहे आणि ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करताय त्या वाईज इथं वॅकंट सीट त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. फीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर PWBDसाठी 400 रुपये फी, याच्यामध्ये GST ॲड केलं तर 472 रुपये फी पेमेंट करायचं आहे. फिमेल SC/STसाठी 708 रुपये आणि जनरल OBC EWSसाठी 944 रुपये इतकं तुम्हाला फी पेमेंट करायचं. एकदा तुम्ही फी पेमेंट करताय ते नॉन रिफंडेबल
असणार आहे. ओके, ते रिफंड होणार नाही आहे. आपल्याला सगळे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमचे अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे कागदपत्र ह्या ठिकाणी मॅच केले जातात. ओके, सगळी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता वेळेस तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि जे काही फोटोकॉपीज आहेत ते दोन्ही इथं व्हेरीफाय केलं जातं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया काय काय दिलेलं आहे. सीट समजून सांगितल्या, शेवटची तारीख, वेतन झालं, टर्मिनेशन ऑफ अप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट हे पण इथं दिलेलं आहे. सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि जे काही डिस्क्लेमर आहे ते पण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपलोड करत आहे. प्रोसेस फॉर NATS पोर्टल इथं पण दिलेलं आहे त्यांनी की कशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, कशा प्रकारे आपण साईनअप करू शकता, इथं दिलेली आहे सगळी प्रोसेस. त्यानंतर NATS पोर्टलला जाऊन आपल्याला अप्लाय करायचं तर क्लिक हिअर टू अप्लाय बटनवरती क्लिक करून इथे आपल्याला साईनअप करायचं. ज्यांचं ऑलरेडी साईनअप आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे. ॲज अ स्टुडंट आपल्याला इथे क्लिक करून रजिस्टर स्टुडंट रजिस्टर बटनला इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे बघू शकतात की सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. NATS पोर्टलला आपण साईनअप करतोय. आधार कार्ड झालं, ईमेल ॲड्रेस पाहिजे, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, आधार जे काय कार्ड आहे ते बँकेला लिंक पाहिजे. त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट प्रोविजनल असेल तर ते पण अपलोड करू शकतात. बँकेचं पासबुक आणि सगळा डेटा माझ्याकडे आहे. त्यानंतर यस या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सेंड OTP करून सगळा फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचं. लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही इंडियन ओव्हरसीज बँकेला अप्लाय करू शकता अप्रेंटिस पदासाठी. टोटल जागांची संख्या 750 असणार आहे आणि शेवटची तारीख तुमची 9 एप्रिल 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी सांगितली. व्हिडिओ आवडला आहे, व्हिडिओला नक्की लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.